नमस्कार मैत्रिणींनो आणि खवय्यांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सण समारंभाची शान आणि सर्वांची आवडती रेसिपी मऊ लुसलुशीत आणि जिभेवर विरघळणाऱ्या नारळाच्या वड्या म्हणजेच खोबऱ्याच्या वड्या. अनेकदा वड्या कडक होतात किंवा नीट जमत नाही, पण आज मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाणासह सोपी पद्धत सांगणार आहे. मग वेळ नाही घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण इथे ओला नारळ या पद्धतीने फोडून घेतलेला आहे. चला तर आपण याचे आता छोटे तुकडे करून घेणार आहोत. आपण हे नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे अगदी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. वडी छान मऊ आणि दिसायला एकसारखी व्हावी म्हणून आमच्या जाऊबाई हा नारळाचा चे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहेत. हे तुकडे मिक्सरमधून आपण बारीक करताना यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही, आपण तसेच हे बारीक करून घेणार आहोत. चला तर इथे मी सगळे नारळाचे तुकडे बारीक करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आपले इथे तुकडे तयार झालेले आहेत. चला आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत. नारळाची वडी अगदी कापसासारखी मऊ होण्यासाठी माझ्या जाऊबाईने हा ओल्या नारळाचा चे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत. आता ह्या पाण्याचा वापर न करता मिक्सर फक्त 5 ते 10 सेकंद हलकासा फिरून हा चव एकसारखा करून घेत आहे. वा, तुम्ही पाहू शकता किती छान आपला इथे खीस तयार झालेला आहे. चला आता आपण या शेगडीवर कढई ठेवून त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे गावरान तूप. माझ्या छोट्या जाऊबाईला स्वयंपाकाचा अगदी मनापासून नाद आहे. नवीन आणि चविष्ट पदार्थ बनवायला तिला खूप आवडतं, तर आज तिच्या आवडीने आपण इथे नारळाच्या वड्या बनवत आहोत. आता आपलं तूप इथे गरम झालेलं आहे. यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला नारळाचा खव टाकून घेऊया. आपण हा नारळाचा खीस किंवा चव मंद आचेवर फक्त 1 ते 2 मिनिटे हलकासा परतून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी साखर. 2 कप नारळासाठी 1 कप साखर हे योग्य प्रमाण आहे. आपण इथे 1 वाटी छोटी साखर घातलेलं आहे, कारण की आपला नारळाचा खव 2 वाट्या होत्या. आता हे साखर आणि नारळाचा खव आपण मंद आचेवर छान असं मस्त एकत्र करत राहणार आहोत. साखर वितळायला लागल्यावर मिश्रण आता थोडंसं पातळ दिसेल, पण काळजी करू नका. जसजसं आपण हे शिजवू तसतसं ते पुन्हा घट होत जाणार आहे. चला आता आपण हे छान असं परतून इथे घेणार आहोत. चला आता आपण हे मिश्रण छान असं 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत. साधारण 1 ते अर्धा चमचा आपण यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे. आता हे छान असं परत एकजीव आपण करून घेणार आहोत. आता आपले मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे. इथे मी काही
ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. एक इथे मी प्लेट घेतलेली आहे, त्यावरती आपण साजूक तूप या पद्धतीने लावून घेणार आहोत आणि याच्यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत. आमच्या जाऊबाईंना खूप आवडतात ड्रायफ्रुट्स, त्यामुळे त्यांनी जास्त प्रमाणात इथे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत. आता यावरती आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत आणि एका चमच्याच्या सहाय्याने आपण हे थापून घेणार आहोत. या पद्धतीने आपण हे थापून घेतलेले आहे. हे काम सगळं आमच्या जाऊबाईंनी केलेलं आहे. हे मिश्रण छान असं आपण थापून इथे घेतलेलं आहे. थोडंसं आपण इथे आमच्या जाऊबाईंनी हातानेही थोडंसं थंड झाल्याच्या नंतर हे व्यवस्थित असं थापलेलं आहे. आता आपण यावरती पुन्हा आपण ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. मिश्रण थोडं कोमट असतानाच आमच्या छोट्या जाऊबाईंनी याच्या चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. पूर्ण थंड झाल्यावर वड्या अगदी सहज निघतात, त्यामुळे हा थोडंसं गरम असतानाच याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत. चला, आता इथे आपल्या जाऊबाईंनी सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण वडी छान असे सेट होण्यासाठी 10 मिनिटे फ्रीज मध्ये ठेवून देणार आहोत. चला, 10 मिनिटे झालेले आहेत. आता आपण ही वडी काढून घेऊया. वाव, तुम्ही पाहू शकता आपली वडी किती छान अशी झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला आमच्या जाऊबाईच्या हातची नारळाची वडी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या जाऊबाईंसाठी एक लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.